तर इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। वाढत्या महागाईवर बोट ठेवत त्यांनी पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आहारी गेल्याचं म्हटलंय। शेलक्या शब्दांमध्ये त्यांनी टीका केली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंना काय म्हटलंय बघा। युद्ध आपल्या देशात नाहीये, युद्ध दूर देशात आहे, पण तरीही आपल्या देशात का परिणाम झाला? तेच ते इंदिरा गांधींचं बोलतात त्यावेळेस भारत युद्धात होतो तरीही स्टेबल राहिलं। आज भारत युद्धात नसतानाही भारताच्या लोकांना फोडावं लागतं, कारण या मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे त्यांना ट्रम्प तात्यांना आहारी गेले। जसं ट्रम्प बोलले तसं मोदी बोलले। केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपल्या शेतकरी संकटात पडला। प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या। अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे, पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगा थोडी होतं। आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवेल।